निजाम मीर उस्मान अली खान हा जनान खानातल्या आमतुज जोहरा बेगम जी पहिले हिंदू स्त्री होती तिच्यापासून जन्माला आलेला निजामाचा अनौरस वारस होती। औरंगजेबाप्रमाणे नंतर आलेले राज्यकर्ते हे त्याच्यासारखं इस्लामिक राज्य चालवणारे नाहीये। त्याला या संस्थानाचं दार उल हर्बचं दार उल इस्लाम करायचं होतं। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणू शकणार नाही। तर मोहरमचा महिना जर जेव्हा आला तर त्यावेळेला एखाद्या हिंदू व्यक्तीला विवाह देखील करता येणार नव्हता। हिंदूंना नमस्ते म्हणता येत नव्हतं। निजामाचा 2 करोड रुपये त्यावेळेला त्याचा स्वतःचा वैयक्तिक खर्च होता। तुमच्या लेकराच्या तोंडात गोमांस खाऊ घातलं जाते, तुमच्या बायकांना उचलून नेलं जाते। राम आणि कृष्णांच्या चरित्रावर एवढे आपत्तीजनक आरोप केले की तुम्ही म्हणजे कुठलाही हिंदू व्यक्ती ते वाचूच शकत नाही। मुसलमानांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुसली, ती होती आम्ही शासक आहोत आणि हिंदू शासित आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काश्मीर असेल, जुनागड असेल, हैदराबाद असेल या तीनही संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता। त्यातही जुनागड आणि काश्मीर यांचा प्रश्न तसा लवकर सुटला, परंतु मराठवाड्याला स्वतंत्र मिळवण्यासाठी जवळपास 13 महिन्यांचा कालावधी द्यावा लागला। तर या मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। यातील काही आपल्याला माहिती नसलेल्या घटना असतील त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। या लढ्यामध्ये कोणाचा सहभाग होता, कोणाचा नव्हता, या सगळ्या विषयावरती आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत हर्षवर्धनजी आर्य, जे मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयामध्ये त्यांची PhD आहे, त्याचे संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत। नमस्कार हर्षवर्धनजी, पोस्टमनमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। तर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की हैदराबाद राज्याची स्थापना नेमकी झाली कधी? सन 1724 मध्ये निजाम उल मुल्क आसफ जहा प्रथम याने हैदराबाद राज्याची स्थापना केली। सन 1724 ते 1948 सुमारे 225 वर्ष दक्षिण भारतामध्ये हे राज्य अस्तित्वात होतं आणि या राज्य घराण्यामध्ये 7 शासक झाले, ज्यांना मोगलांनी दिलेल्या निजाम उल मुल्क या पदवीमुळे निजाम या नावानं संबोधलं जाते। डायरेक्ट 7 शासक या घराण्यात झाले आणि निजाम उल मुल्क जेव्हा दक्षिणेचा सुभेदार होता तेव्हा त्याच्या मनामध्ये असं नेहमी वाटत राहायचं की औरंगजेबाप्रमाणे नंतर आलेले राज्यकर्ते हे त्याच्यासारखं इस्लामिक राज्य चालवणारे नाही आहेत, त्या योग्यतेचे नाही आहेत। म्हणून दक्षिणेचा सुभेदार असताना त्याच्या मनात स्वतंत्र इस्लामिक राज्याची कल्पना बळावली। याच्या पाठीमागे त्याची पारिवारिक पार्श्वभूमी देखील आहे, कारण त्याचे आजोबा खाजा आबिद हे त्यावेळेसच्या बुखारा राज्य जे समरकंद जवळ होतं त्या राज्यातले रहिवासी होते आणि ते मोहम्मद पैगंबराचे सासरे अबू बकर यांचे वंशज होते। त्याच्यामुळे हे स्वतःला मोहम्मद पैगंबरांच्या सासऱ्याचे वंशज मानायचे हे सगळे शासक। त्यामुळे त्याच्या मनामध्ये स्वाभाविक दक्षिण भारतात एक स्वतंत्र राज्य निर्माण करावं ही त्याच्यात भावना होती। ती भावना त्यानं 1724ला साकार केली आणि हे राज्य स्थापन झालं। ओके, तर पुढचा माझा प्रश्न, तुम्ही ज्याचं नाव घेतलं निजाम मीर उस्मान अली खान, याच्याबद्दल आम्हाला तुम्ही जर थोडीशी माहिती दिली तर बरं होईल। निजाम मीर उस्मान अली खान हा 1911 मध्ये सत्तेवर आला। हा जनान खानातल्या आमतुज जोहरा बेगम जी पहिले हिंदू स्त्री होती तिच्यापासून जन्माला आलेला निजामाचा अनौरस वारस होता। ओके, हा महाराजा किशन प्रसाद आणि त्यावेळेसचे जे नवाब होते त्यांना सोबत घेऊन कारस्थानाच्या मार्गाने हा सत्तेवर आलेला होता आणि यानं सत्तेवर आल्यानंतर आपल्या भोवती इस्लाम धर्माचे कडं उभारायला सुरुवात केली। त्याचं कारण असं होतं की याचे सर्व शिक्षण जे झालेलं होतं ते अलीगड मुस्लिम विद्यापीठातून झालेलं होतं आणि त्याही काळात आणि आजच्याही काळात अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे भारतामधलं कट्टरतावादाचं अलगाववादाचं गड आहे आणि त्या विचारसरणीतून तो आलेला असल्यामुळं त्यानं सत्तेवर येताच धाराशिवचं उस्मानाबाद केलं, नगर गल्ल्यांची नावं बदलायला त्याने चालू केली। इवन त्याच्यामध्ये एक असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की त्यावेळेला हैदराबादमध्ये मुसलमान न्हावी मिळायची नाही, तर त्यानं लखनौहून खास मुसलमान न्हाव्यांना आणायला सुरुवात केली आणि अलीगडहून त्यानं जास्तीत जास्त लोकांना हैदराबादमध्ये आणलं आणि त्यांना उच्च पदावर नेमणुका दिल्या। त्याच्या पाठीमागे हे कारण होतं की त्याला या संस्थानाचं दार उल हर्बचं दार उल इस्लाम करायचं होतं। याच्यासाठी त्यानं सिस्टमॅटिक आणि नियोजनबद्ध सुरुवात त्यानं आपल्या सत्तेवर आल्यापासून केलेली होती। त्याच्यामध्ये त्याचा व्ह्यू हे त्यानं प्रसिद्ध केलेल्या अनेक कवितांमधून आपल्याला दिसून येतो। जसं त्याने महाराजा किशन प्रसाद यांना नंतरच्या काळात पदावरून हटवल्यानंतर रहबरे दक्कनमधून एक कविता प्रकाशित केलेली आहे। त्याच्यामध्ये तो सांगतो की तू किशन प्रसाद है मैं खुदा पर शाद हूँ, तू किशन प्रसाद आहेस मी खुदावर प्रसन्न आहे, दीन का उस्मान हूँ
त्याला भारताला कट्टर दीनचं राज्य बनवायचं होतं, ज्याला दीनया म्हणते. त्याची दीनयाची संकल्पना होती. दीन का उस्मान हो. उस्मान या अरबी शब्दाचा अर्थ होतो अजगर, साप किंवा सापाचं पिल्लू. कुफ्र का जल्लाद हूँ, मी कुफ्रचा जल्लाद बनवून या बहुसंख्य हिंदू प्रजेला अजगरासारखं गिरंकृत करणार. अशा कविता तो रहबरे दक्कनमधून करायचा. कुठल्याही राज्याच्या पॉलिसीला निर्धारित करणाऱ्या मुख्य महत्त्वाचा घटक असतो त्या शासकाची विचारसरणी. बरोबर. आणि त्या विचारसरणीच्या आधारात संपूर्ण राज्याची यंत्रणा काम करत असते. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्यावेळेसची हैदराबाद संस्थानातली सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती नेमकी कशी होती? की कारण की आपण जर पाहिलं, जर शासक हा धर्माने मुसलमान होता आणि बहुसंख्य प्रजा, जवळपास 85 ते 90% आसपासची प्रजा ही बहुसंख्य हिंदू होती. तर मग याच्यामध्ये जो संघर्ष असतो की सत्तेचा संघर्ष असेल आणि धार्मिक संघर्ष असेल, तो कसा होता, त्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये सत्तेचा संघर्ष असा होता की मी तुम्हाला सांगितलं की निजाम मीर उस्मान खान आला सत्तेवर की त्यानं सुनियोजित पद्धतीने इस्लामीकरणाला सुरुवात केली. त्याला साध्य करायचं होतं राज्यामध्ये तबलीग या शब्दाचा अर्थ असतो धर्मांतरण. तुम्ही जसं म्हटलं की 85% हिंदू आणि त्यावेळेला 11% फक्त मुसलमान. बरोबर. पण राज्याचा शासक हा मुसलमान आणि तोही अलीगडमधून शिकून आलेला आणि त्याच्या डोक्यात ते इस्लामीकरणाचं भूत बसलेलं होतं. त्यासाठी त्यानं मग महकमा अमुरे मजहबी नावाचा एक धर्मविभाग काढला. या धर्मविभागाच्या माध्यमातून आपण त्या काळातल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीची कल्पना करू शकतो. हा धर्मविभाग नेमकं कशासाठी उघडण्यात आला की तुम्हाला समजा 500 वर्षापूर्वीचं तुमचं मंदिर आहे, त्या मंदिराची कुठली भिंत पडली आणि ती भिंत बांधायची असेल तर तुम्हाला महकमाची परवानगी लागेल. तुम्हाला राज्यात नवीन मंदिर, देऊळ बांधायचं असेल, महकमाची परवानगी लागेल. मंदिरावर तुम्हाला ध्वज चढवायचा असेल, महकमाची परवानगी लागेल. निजामानं 5000 शाळा त्यावेळेला तो जेव्हा सत्तेवर आला तेव्हा अस्तित्वात होत्या. त्या सगळ्या शाळा त्यानं 4900 शाळा जवळपास बंद केल्या आणि त्या राज्यामध्ये पूर्ण फक्त अंजुमने इस्लामच्या शाळा होत्या. मला सांगा, म्हणजे मदरसे म्हणजे हिंदूंनाही मदरशात जाण्याची, मदरशासारख्याच शाळा, ओके, अंजुमने इस्लामच्या पूर्ण शाळा चालू ठेवल्या. आणि आपल्या मराठवाड्याचा भाग, कर्नाटकचा भाग आणि तेलुगू भाग असे तिन्ही भाषिक लोक होतो आपण तिथं. कुणाची उर्दू भाषा नव्हती, आमचा काय उर्दूशी संबंध नव्हता. तर त्यानं सक्तीनं उर्दूचं शिक्षण राज्यात लागू केलं. आता मला एक कल्पना करा की तुमच्या लेकरांच्या घरी तुम्ही हिंदू संस्कारात वाढतात, पण तुमच्या लेकरांना तिथं जाऊन उर्दू शिकावं लागतं. उर्दू ह्याला त्यानं राजभाषा केलं आणि त्यानं इस्लामी आक्रमकांचा महान बनवणाऱ्या पाठ्यपुस्तकाची अभ्यासक्रम त्याच्यामध्ये लागू केला आणि सगळ्या आक्रमकांना महान सिद्ध केलं. इवन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणू शकणार नाही, तुम्ही दुर्गादास राठोडला वाचू शकणार नाही, महाराणा प्रतापला तुम्ही वाचू शकणार नाही. अशी व्यवस्था त्यानं केली. राज्यामध्ये एक सुनियोजित पद्धतीनं त्यानं आक्रमकांना महान बनवणारी व्यवस्था लागू केली आणि हिंदूंची जी प्रेरणा देणारी पुस्तकं आहेत त्याच्यावर त्यानं बॅन घालायला सुरुवात केली. त्याचा पहिला टप्पा हा महकमा अमुरे मजहबी होता. आणि मग तुम्ही व्यायामशाळा, आपल्या निलंग्याजवळ काशर शिरशीला व्यायामशाळा होती, त्या व्यायामशाळेला निजामानं नोटीस पाठवली की तुम्हाला आता ही व्यायामशाळा चालू ठेवता येणार नाहीये. या सगळ्या नोटीसच्या मूळ आपल्याकडं आज प्रति उपलब्ध आहेत. तुम्ही हिंदूंना कुठल्याही प्रकारे सशक्त व्हावं ही निजाम मीर उस्मान अलीला वाटत नव्हतं. त्यानं आखाडे, व्यायामशाळा सगळ्या बंद केल्या. शाळा हुतात्मा भाई श्यामलालजींचे भाऊ बन्सीलालजी, श्यामलालजी आणि बन्सीलालजी ही जोडी आपल्या उदगीरमध्ये एवढी प्रसिद्ध होते की त्यांनी संस्थानात खूप मोठं काम केलं. तर त्यांना नोटीस आली की तुम्ही हाळीखेडला एक शाळा सुरू केलेली आहे, ती तात्काळ बंद करा, 7 दिवसाच्या आत मान्यता प्राप्त करा, नाही तर शाळा बंद करा. हिंदू लोकांना शाळा काढता येणार नाही, व्यायामशाळा काढता येणार नाही. तुम्ही दसऱ्याचा उत्सव तुम्ही एखाद्या व्यक्ती मेल्यावर जसं वातावरण असते तसं तुम्हाला साजरा करावं लागेल. आजही हैदराबादमध्ये वरकम्मा देवीचा उत्सव साजरा केला जातो, त्याच्यावेळी तुम्ही वाद्य वाजवू शकणार नाही, हे रिस्ट्रिक्शन होते. इवन ईशा शरीफ अर्थात मोहरमचा महिना जर जेव्हा आला तर त्यावेळेला एखाद्या हिंदू व्यक्तीला विवाह देखील करता येणार नव्हता. मार्केट ॲक्टनं हिंदू लोकांचा व्यापार सुद्धा बंद करण्यात आला. जमिनीचे व्यवहार जे होत होते त्या व्यवहारावर तुम्हाला महकमाची परवानगी लागत होती. ही रिस्ट्रिक्शन काढण्यात आली. तुम्हाला गणपती उत्सव असेल, कुठला तुमचा दसरा असेल, ह्या सगळ्या उत्सवांवर बंधनं आली. बंधनं कशासाठी आली? 85% लोक हिंदू आहेत, त्यांचं तबलीग करायचं. तबलीग म्हणजे धर्मांतरण. ह्या राज्याला जर इस्लामिक राज्य बनवायचं असेल तर हे 85% लोक हिंदू पासून मुसलमान झाले पाहिजेत. हे करण्यासाठी मग त्यानं काय केलं की शाळेमधून देखील धर्मांतराला सुरुवात केली. ह्याचं उदाहरण एक हुपळ्याची तुम्हाला घटना सांगतो. आपल्या उदगीरजवळ हुपळा नावाचं गाव आहे कर्नाटकात.
तर त्या ठिकाणी दलित समाजातल्या मुलांना गोमांस खाऊ घालून बाटवून, ज्याला मराठी शब्द आहे की बाटवणे, बाटवून मुसलमान करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्यावेळेला त्या हुपळ्याचे भीमराव पाटील म्हणून जे व्यक्ती होते त्यांनी ह्या गोष्टीला विरोध केला. शाळेतून, तुरुंगातून धर्मांतरण. निजामाचा हॅपी बर्थडे आला की जेल अधिकाऱ्याला एक रिपोर्ट पाठवावी लागत होती की किती कैद्यांचं धर्मांतरण झालं. हिंदू लोकांना जेलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मारण्यात येत होतं की त्यानं एकतर इस्लाम स्वीकारावा नाही तर तिथं जीव द्यावा. ही वास्तविकता आहे. राज्यातला प्रत्येक अधिकारी तबलीगची साप्ताहिक रिपोर्ट पाठवत होता. त्या रिपोर्टच्या कॉपी आमच्याकडे आहेत. म्हणजे पूर्ण संस्थानात दर आठवड्याला किती हिंदू मुसलमानामध्ये कन्वर्ट झाले याचे साप्ताहिक रिपोर्ट येतात आणि त्याच्या प्रती आहेत. ही काही निराधार गोष्ट नाहीये. ते लागू केलं. उस्मानिया उर्दू विद्यापीठ त्यानं स्थापन केलं इस्लामी शिक्षेचं. आणि त्या ह्याच्यामध्ये असं होतं उस्मानिया विद्यापीठामध्ये, फक्त मध्ये तुम्हाला एकदा ब्रेक करतो की साधारणपणे त्याच्या या पूर्ण कार्यकाळामध्ये किती हिंदूंचे धर्मांतर केल्याचे पुरावे आहेत तुम्ही जे म्हणतायत की ज्या रिपोर्ट तबलीगचे जे रिपोर्ट आहे त्यामध्ये 1 लाखाहून अधिकांचं धर्मांतरण करण्याचे प्रयत्न झाले आणि त्यांची शुद्धी पण आर्य समाजानं केली. ओके. धर्मांतर त्यानं करायचा. इतिहादुल मुसलमीनचा नवाब बहादूर यार जंग एकेका गावातील गाव कन्वर्ट करत बिर्याणी खाऊ घालून लोकाला कन्वर्ट करून पुढे जायचा. त्याच्या मागे पंडित नरेंद्रजी चालायचे आणि जे कन्वर्ट झालेले लोक होते त्यांच्याकडून स्वहाची आहुती टाकून यज्ञकुंडामध्ये त्यांना जुनी नावं देऊन परत शुद्ध धर्मात घ्यायचे. तर हे मोठं काम शुद्धीच्या माध्यमातून झाल्यामुळं कन्व्हर्जन तिथल्या तिथं टाळलं गेलं. कारण ते समाज अशिक्षित होता. त्याला आमिष देऊन कुठल्याही मार्गानं तलवारीच्या जोरावर धर्मांतराचे प्रयत्न झाले होते डायरेक्ट. आणि ही सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती जर तुम्ही एकंदर पाहिलात तर आजच्या काळामध्ये तुम्हाला याचं प्रतिबिंब दिसतं. आज बांगलादेशामधली परिस्थिती काय? बांगलादेशामध्ये दुर्गा पूजा साजरी करू नये म्हणून शेकडो लोक रस्त्यावर उतरले हिंदूंवर बंधनं टाकण्यासाठी. तीच परिस्थिती राज्यात न्यायालय त्यांचं, कोर्टाची भाषा उर्दू, पोलीस त्यांचे, सगळी यंत्रणा त्यांचे, सगळ्या पदावर मुसलमान लोक ठेवले. मला सांगा 85% हिंदूला मॉनिटर करणारे सगळे कलेक्टर, तहसीलदार, सगळे अधिकारी मुसलमान. तुम्ही दाद कुठं मागायला जाणार? बरोबर आहे. तुम्हाला गावात सप्ताह करायचा आहे आणि तुम्हाला विभाग परमिशन देण्यात गेले, कोर्टात जरी गेलात तर तिथं जो न्याय देणारा जज आहे तो निजामाचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था तुमची नाही, शिक्षण व्यवस्था तुमची नाही, पोलीस खातं तुमचं नाहीये, कशातच तुम्हाला दाद नाहीये. तुम्हाला शिकायचं तर उर्दूतून शिकायचंय, अभ्यासक्रम शिकायचा त्यांचा शिकायचा आहे. तुमच्या कुठल्याही ऐतिहासिक पुस्तकांना तुम्ही वाचू शकणार नाही. इव्हन शिवाजी महाराजांचा पोवाडा तुम्ही म्हणू शकत नाही. ह्याचे सर्क्युलर आहे. त्याच्या खास त्याला गस्ती संख्या म्हटलं जाते. त्यानं स्वतःची एक इस्लामिक कालगणना सुरू केली. जसं आपली हिंदूंची कालगणना आहे, ख्रिश्चन लोकांची इसवी सन आहे, तसं त्यानं फसली ही स्वतःची कालगणना सुरू केली आणि त्याचे सगळे आदेश त्या कालगणनेत आहेत. त्या आदेशामधून त्याच्यात 2 फेमस गस्ती आहेत, गस्ती संख्या 52 आणि गस्ती संख्या 53. ह्याच्यावरून सगळ्या धार्मिक उत्सवांवर, रॅलींवर तुम्ही मिरवणूक, रामनवमीची मिरवणूक काढायचे, गणपतीचं तुम्हाला विसर्जन करायचे, एक मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स लावले. त्याने एक पब्लिक सेफ्टी रेग्युलेशन ऍक्ट काढला. कुणालाही सरकार कधी उचलू शकत होतं. तुम्हाला उगा संशय जरी वाटला तुमच्याविषयी तर तुम्हाला कधीही ताब्यात घेऊन तुरुंगात टाकण्याचे त्या पब्लिक सेफ्टी रेग्युलेशन ऍक्ट मधून अधिकार दिलेले होते. तर अशा प्रकारचे कायदे केल्यामुळं सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण हे एकांगी झालेलं होतं. भीतीचं होतं हिंदूंमध्ये बहुसंख्य. स्वाभाविकच आहे ना की तुम्हाला कायच नाहीये ना, तुम्हाला शिक्षण नाहीये. इव्हन उस्मानिया विद्यापीठाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. 1916ला त्याला उस्मानिया विद्यापीठ बनवलं. मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात तिथं वाव मिळाला. हिंदू लोकांना एवढं प्रताडित केलं जात होतं की मुसलमान विद्यार्थी तासाच्या मधून उठून नमाजाला जायचे, त्यांना ती वेळ दिली जायची. पण हिंदूंना नमस्ते म्हणता येत नव्हतं. वंदे मातरम नाही म्हणता आलं म्हणून तिथं वंदे मातरम आंदोलन झालेले. बापरे. वंदे मातरमवर बॅन आला. तिथून 800 विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले हिंदूंच्या. तर हे जे आणि मुसलमान शिक्षक शाळेमधून, विद्यापीठातून इस्लामचा, मशिदीचा प्रचार करू शकत होते. त्यांचे मुल्ला मौलवी उघडपणे, ज्याप्रमाणे डॉक्टर जाकीर नाईक जी भाषा करतो की शेवटचा यहुदी मरेपर्यंत संघर्ष चालू ठेवा, म्हणजे हमासचं समर्थन, पॅलेस्टाईनचं समर्थन, हा 85% हिंदूंचा पैसा त्यावेळेलाही पॅलेस्टाईनला पाठवायचा. निजामानं अब्दुल रशीद, स्वामी श्रद्धानंदांची हत्या करण्यासाठी अपॉइंटमेंट केलं आणि त्या अब्दुल रशीदला त्यानं 1948 पर्यंत त्याच्या कुटुंबाला पेन्शन दिली. जी पेन्शन बंद केली मेजर जनरल जयंत चौधरीने. सगळं ऑफिशियल रेकॉर्डवर आहे. तर तुम्ही बघा की त्याची मानसिकता काय होती. उस्मानिया युनिव्हर्सिटी असेल, अलीगडला पैसे पाठवायचा, जामियाला पैसे पाठवायचा, तबलीगला सपोर्ट करा, फिलिस्तीनला पैसे द्यायचे हिंदूंचे. म्हणजे ज्या प्रजेचा अधिकार होता की तिथं त्याला सोयी पाहिजे होता त्या राज्यात, तर तो पैसा बाहेर इन्व्हेस्ट करायचा. तर हे जे त्याची जी विचारसरणी आहे
तर आज बहुतेक लोक असं म्हणतात की तो असा नव्हता तसा नव्हता. आता मी तेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार होतो की त्याने तुळजाभवानीचं जे आपलं मंदिर आहे त्या ठिकाणी पण त्याने दिवाबत्तीची सोय केली होती. त्यानंतर इतरही ठिकाणी म्हणजे शेवटचा निजाम जर सोडलं तर त्याच्या आधीचे चांगले होते असंच मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. राज्यातल्या 10 घटनांमध्ये समजा तुम्ही एखादं काम केलं तर त्याच्यावरून तुमचं अनालिसिस नाही होणार, असूही शकतो, पण त्याच्यावरून त्याचं नाही होणार. त्याचं कारण असं आहे की 85% प्रजानं धार्मिक निर्बंधाविरुद्ध संघर्ष केला ना. त्याने बऱ्याच ठिकाणी विहिरी बांधल्या, मंदिरांची व्यवस्था लावली, देऊले कवायत हा कायदा लावून कुठं बांधल्या मला तुम्ही उदाहरण सांगा. आता मी ते ऑनलाईन मिळालं मला ऍक्च्युली, मला नाही मिळालं संशोधनात. हा ऑनलाईन काय त्याचं तुम्हाला एक कारण सांगतो. विचाराचं स्लो पॉइझन हे विचारामधून पसरलं जातं. मला सांगा देवळं बांधले, कुठं कुठं बांधले तुम्ही? देवळांची दिवाबत्तीची सोय केली म्हणजे तुळजाभवानी मंदिराची व्यवस्था लावण्यासाठी देऊले दिवाबत्तीची सोय करणं म्हणजे काय असतं? त्या गावातून जे उत्पन्न आलं त्याच्यातला समजा 1/7 दिला तुम्हाला, तुमच्यात पैशातला दिला ना. त्याच्या घरून त्याच्या निजामाचा खर्च किती होता तुम्हाला सांगू? निजामाचा 2 करोड रुपये त्यावेळेस त्याचा स्वतःचा वैयक्तिक खर्च होता आणि 50 लाख रुपये एकूण खजान्यातून त्याला मिळत होते वर्षाला. बापरे. प्रत्येक राजकुमाराचा महिन्याला 14 लाख रुपये खर्च होता. बापरे. ही त्याची ऑफिशियल आकडेवारी आहे. तर मला सांगा 85% पासून हिंदूंचं येणारं उत्पादन कितीतरी कोट्यावधीमध्ये होतं. बरोबर. मला सांगा आज तुमच्या मंदिरामध्ये एक दिवा लावला, तुम्ही उदाहरण दिले, कुठलं दिले मला माहित नाही, बरोबर आहे. तुमच्या लेकराला उर्दू मधून शिकावं लागते. तुमच्या लेकराला दिव्याची गरज होती का शिक्षणाची गरज? शिक्षणाची. तुमच्या लेकराच्या तोंडात गोमांस खाऊ घातलं जाते, तुमच्या बायकांना उचलून नेलं जाते आणि तुम्हाला सांगितलं जाते परत पाहिजे असेल तर तू मुसलमान हो, तुझ्या बायकोला आम्ही सोडतोच, नाही तर तिचं लग्न लावून देतो. माझ्याकडे सर्क्युलर आहेत सगळे, मी तुम्हाला डेट सहित सांगू शकतो जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर. एक काम करूयात आपण, हे जे सगळे हर्षवर्धन जी आपल्याला पुरावे देत आहेत वगैरे, हे सगळे आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक टाकणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला ते सगळे पुरावे वाचायला मिळतील, सगळे पुरावे पाहायला मिळतील. निजामाचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तुम्हाला त्यात पाहायला मिळतील. याची व्यवस्था आम्ही करू. येस प्लीज गो अहेड. आणि त्याच्यामुळं काय झालं की 85% लोक शिक्षण नाही. आणखीन एक विचारायचं होतं की तुम्ही जे म्हटले की कोर्ट त्यांचे होते, कोर्ट कचेऱ्या, नियम, कायदे कानून त्यांचे होते. मग हा जो कायदा होता की हिंदूंवरती शरिया कायदा बंधनकारक होता की हिंदूंचं वेगळं कोडिफिकेशन केलं होतं कायद्याचं? त्यानं काय केलं होतं की बहकबा अमोरे मजहबी नामक धर्मविभाग उघडला आणि या धर्मविभाग ह्याच्यासाठी उघडला होता की हिंदूंच्या सगळ्या प्रार्थना स्थळांवर त्याला नियंत्रण करायचं. आणि नियंत्रण कसं? राज्यात इथून पुढे मंदिरं बांधली जाणार नाहीत, त्याची डागडुजी होणार नाही. तुम्ही म्हणलात की दिवाबत्तीची सोय केली. माझ्या तरी वाचनात, जवळपास मी याच्यावर 6 वर्ष काम केलेलं आहे, माझ्या तरी वाचनात ते उदाहरण आलेलं नाही. तर त्यानं मंदिरं नवीन होणार नाहीत. त्या मंदिराच्या तुम्हाला एक गुलबर्गामध्ये शरण बसवेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराला शिखर 36-40 वर्ष त्यानं चढू दिली नाही. का बरं? त्या शिखराची सावली मुसलमानांच्या मस्जिदीवर पडेल. बापरे. आता मला सांगा, हे दिवाबत्तीचं जनवी बांडगुळ घुसवलेलं आहे त्या समाजवादी माणसानं. आता थोडी माझी लातूरची भाषा आहे, जनवी घुसवलेलं आहे. त्याला तुम्ही विचारा किंवा तुझ्या लेखामध्ये हा पुरावा, जसं तुम्ही मला माझ्या विचारलात तर त्यावेळेला हिंदूंच्या मुलांना शाळेमध्ये असब जाही राज्याची प्रार्थना करा. त्याच्या ओळी सांगतो तुम्हाला. ता आब्द खालके आलम यह रियासत रखे, तुझको उस्मान बसत अजलाल सलामत रखे. प्रत्येक हिंदू मुलाला हात जोडावा लागत होता की हे उस्मान तुझ्या असबजाही राज्याला आणि तुला ईश्वर दीर्घायू करू. काय संबंध होता? प्रत्येक हिंदू मुलं करत होते ना 85% शाळेत आलेल्या. आणि मुसलमान लोक हैदराबाद मध्ये गाणं म्हणत फिरत होते. ते गाणं बघा, सुराग आखिर को मिल ही जाएगा, याराने राफता का, गनीमत है जो अब तक है बाकी, निशा कारवा बाकी, सलातीन सलब सब हो गए, नजरे अजल उस्मान, मुसलमानों का तेरी सल्तनत से है निशा बाकी. हे उस्मान, जुने राजे गेले, मरून गेले, आता मुसलमानांचं जे अस्तित्व आहे तुझ्यापासून आहे. तर त्याच्यामुळे हे मुसलमान गल्लोगल्ली म्हणत फिरायचे. मला सांगा, पोलीस मुसलमान, कोर्ट मुसलमान, सगळे मुसलमान, सगळे अधिकारी. तुम्ही न्याय ज्याच्याकडे मागायला जाणार आहात त्याच्या तो अलीगडहून आलेला आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे की तुमचं कन्व्हर्जन करायचं. बघा, 85% लोक निजाम मीर उस्मान अली येण्यापूर्वी काही शासनात नव्हते असं नाहीये. बरोबर आहे. तुम्ही किशन प्रसाद मगाशी त्यांचं सांगितलं, हिंदू प्रधानमंत्री होता, पण त्यालाही त्याने असं हसन निजामीनं बरगळलेलं होतं की तो कुठल्याही क्षणी कन्वर्ट होणार होता. ओके. मग काय झालं की तुम्हाला अशी बंधनं लावली आणि या बंधनामधून प्रजेला मुक्त व्हायचं होतं. बरोबर. म्हणून बरेचसे लोकांनी या संघर्षाकडे फक्त धार्मिक अँगल असल्यामुळे दुर्लक्ष केलं, कारण सेक्युलरिझमचं भूत एक भारतीय लोकांच्या डोक्यावर बसलेलं आहे. आणखीन एक तुम्ही आपल्या मगाशी बोलताना एक विषय आला चर्चेला की तुम्ही सिद्धी दिनदार प्रकरण सांगत होते, ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितलं तर बरं होईल. 12व्या शतकामध्ये दक्षिण भारतात 2 महापुरुष झाले. एक होते संत ज्ञानेश्वर आणि एक होते महात्मा बसवेश्वर.
12व्या शतकामध्ये ब्राह्मण कुटुंबात महात्मा बसवेश्वर जन्माला आले. 12व्या शतकामध्ये स्वतः आंतरजातीय विवाह करणारे आणि अनुभव मंडपाच्या माध्यमातून शेकडो लोकांचे आंतरजातीय विवाह लावणारे महात्मा बसवेश्वर आहेत. महात्मा बसवेश्वरांनी सगळ्या जातीतल्या लोकांना आपल्या पंथाची दीक्षा अनुभव मंडपात दिली. जातपात संपवणारे, कर्मकांडाविरुद्ध उभा टाकणारे, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारे महात्मा बसवेश्वर 12वं शतक म्हणतोय. मग काय झालं की या महात्मा बसवेश्वरांचे सगळे अनुयायी या हैदराबाद राज्यामध्ये आहेत. लिंगायत समाज आजही आपल्या लातूरपासून आपण सगळ्या कर्नाटक आंध्रामध्ये बघतो मोठ्या प्रमाणात आहेत. मग या सिद्दीकी दीनदयालला निजामानं प्रमोट केलं होतं फंडिंग करून. त्याच्या मागे पैसा उभा केला आणि त्याला सांगितलं की तबलीगला तू काय कर, स्वतःला चन्न बसवेश्वरांचा अवतार सांग, म्हणजे कन्व्हर्जन करण्यासाठी. मग तो चन्न बसवेश्वरांचे, जसं तुम्ही बसवेश्वरांची मूर्ती जर पाहिलात तर तो बसवेश्वरांच्या अवतारात हिंडू लागला, दिवसभर सभा घेऊ लागला आणि मी बसवेश्वरांचा अवतार आहे म्हणून त्याने सर्वरे आलम नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची कॉपी आर्काइव्ह मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये राम आणि कृष्णांच्या चरित्रावर एवढे आपत्तीजनक आरोप केलेत की तुम्ही म्हणजे कुठलाही हिंदू व्यक्ती ते वाचूच शकत नाही. आणि चन्न बसवेश्वराचा अवतार समजून तो दिवसा हिंदूंना भेटवायचा आणि रात्री मुसलमानांच्या मीटिंगमध्ये जायचा. आणि मग त्यानं काय केलं की हम्पीचं मंदिर आणि तिरुपतीचं मंदिर लुटण्याची योजना बनवली. आणि मग या सिद्दीकी दीनदयालनं हे सगळं लिटरेचर तयार केलं, मुसलमानांकडून पैसा घेतला, निजामाकडून पैसा घेतला आणि तबलीगच्या कार्यात लागला. आणि हैदराबादमध्ये एक संकट तयार झालं की अनेक लिंगायत लोक त्याच्या विश्वासात आले की चन्न बसवेश्वर, कारण आपल्या बघा हिंदू समाजाची परिस्थिती काय आहे, आज हिंदू धर्मामध्ये पाखंड वाढला. त्याचं कारण काय, हे जे सगळे आसाराम, रामपाल, राम रहीम हे जेवढे बी काय आहेत हे सगळे पाखंडी का तयार झाले की आपण कुठेही विश्वास ठेवतो. याच्यामध्ये आपण स्वतः गीता वाचत नाहीत, रामायण वाचत नाहीत, वेद वाचवेत तर फार लांबची गोष्ट. सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही, तुमचा धर्म आणि तुमच्या महापुरुषांना जोपर्यंत समजून घेणार नाही, तुम्ही धर्माचं सत्य स्वरूप समजून घेऊ शकत नाही. हीच परिस्थिती हैदराबादमध्ये झाली. लोकांचं स्वाध्याय नसल्यामुळं हजारो लोक तिकडे जायचे मार्गावर आले. त्यावेळेला आर्य समाजानं शास्त्रार्थ केले, त्याच्यासोबत डिबेट केली दीनदयाल सोबत, आणि त्याला एक्सपोज केलं, म्हणजे लोकांपुढे ओपन डिबेट. जसं आज डॉक्टर जयकर नाईकला आर्य समाज 2004 पासून ओपन डिबेटसाठी आमंत्रित करतोय आम्ही, पण तो येत नाहीये. तो फक्त त्याच्या PTV वर उगाच पुस्तक धरतो, हे रामायणात असं लिहिले, हे पण संस्कृत शब्दाचे जे अर्थाचे इंटरप्रिटेशन आहे त्याची योग्यता नाही. तर तो सिद्दीकी दीनदयाल करायचा. मग याच वेळेला काय झालं की हैदराबादमध्ये शास्त्रात महारथी पंडित रामचंद्र देहलवीजींना बोलवलं गेलं. त्यांचा कुराणावर एवढा अभ्यास होता की मुसलमान मुल्ला मौलवी देखील म्हणायचे, या खुदा तूने इल्म भी दी है तो किस काफिर को दी है. म्हणजे मुसलमान मुल्ला मौलवी सुद्धा त्यांचं ते कुराणावरचं प्रवचन ऐकायचे. मग या दरम्यान असं झालं की सिद्दीकी दीनदयालच्या प्रभावामुळे, निजामाच्या प्रभावामुळे हिंदू प्रधानमंत्री महाराजा किशन प्रसाद सुद्धा इस्लामच्या दृष्टीने झुकू लागले. हिंदू प्रधानमंत्री राज्यामध्ये इस्लाममध्ये कन्वर्ट होतो का काय, ही परिस्थिती झाल्यामुळे हजारो लोक संभ्रमात होते. मग त्यावेळेला आर्य समाजाने एक पुढाकार घेतला आणि महाराजा किशन प्रसाद यांना सांगितलं की आम्ही तुमची पंडित रामचंद्रजीशी भेट करून देतो. तुम्ही ज्या हिंदू धर्माविषयी तुमच्या मनात शंका आहे तुम्ही त्यांचं निरसन करून घ्या, तुम्ही फक्त आम्हाला वेळ द्या. त्यांनी 4 दिवसाची वेळ दिली. त्या बैठकीला अनेक मुसलमान मुल्ला मौलवी, हिंदूचे लोक आणि रामचंद्रजी आणि किशनरावजी होते. तर हे सगळं चर्चा झाली आणि 4थ्या दिवशी नंतर त्यांनी त्यावेळेसच्या न्यूजपेपरमधून एक लेख लिहिला. त्याच्या लेखाचं शीर्षक होतं हिंदू भाइयों से किताब. त्या लेखामध्ये महाराजा किशन प्रसाद यांनी मान्य केलं की मी हिंदू आहे आणि याच्या पुढे शुद्ध हिंदू राहणार. आणि ते अनेक नंतर उत्सवाला, कार्यक्रमाला उपस्थित राहू लागले. एक मोठा कन्व्हर्जनचा धोका या सिद्दीकी दीनदयालच्या प्रकरणामुळे आपल्याला राज्यामध्ये टाळता आला आणि तबलीगच्या माध्यमातून जे हजारो लोक इस्लाम मध्ये जाणार होते ते मोठ्या प्रमाणात रोखता आले. आता तुमच्या बोलण्यातनं उल्लेख आला की इत्तेहादुलचा, म्हणजे आताची जी AIMIM आहे त्यांचा त्यावेळेस काय रोल होता. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की कन्व्हर्जन एवढ्या प्रमाणात हवी होतं, त्याला सपोर्ट करण्यासाठी जसं सिद्दीकी दीनदयाल आला तसं नवाब बहादूर यार जंग आला. हा बहादूर बी नव्हता की नवाब बी नव्हता, पण त्याला निजामाने ती पदवी दिली काय आणि त्याला प्रमोट केलं. जसं आज ओवेसी भडकाऊ भाषण देतो हिंदूंच्या विरोधात, देशाच्या विरोधात बोलतो, तसं तो नवाब बहादूर यार जंग तीच प्रतिकृती होती, म्हणजे थोडं ॲडव्हान्स व्हर्जन होतं. आणि नवाब बहादूर यार जंगनं इत्तेहादुल मुसलमीनच्या माध्यमातून एक गोष्ट केली. त्या गोष्टीपूर्वी मी तुम्हाला एक हे सांगेन, भारतामध्ये महात्मा गांधींनी विनाकारण खिलाफत आंदोलनाला सपोर्ट केला.
खिलाफत आंदोलनामध्ये त्या खलिफाच्या देशालाच, तुर्कस्तानला खलिफाची गरज नव्हती. तिथं कमाल पाशा सत्तेत आला आणि खलिफा पळून गेला. मग इथं काय झालं की ह्या निजामाला स्वप्न पडू लागली खलिफा होण्याची. मग यानं आपल्या मुलाचा विवाह त्या खलिफाच्या मुलगी निलोफरशी केला आणि खलिफा बनण्याचं स्वप्न पाहू लागला आणि भारतामध्ये खिलाफत आंदोलन सुरू झालं. त्यावेळेला महात्मा गांधींचा एक आदर्शवाद असा होता की ते म्हणायचे, कहती है अम्मा शौकत की जान दो बेटा खिलाफत में. हिंदू लोक गाणं त्या खिलाफतमध्ये गात फिरू लागले आणि ह्याचा इम्पॅक्ट असा झाला, स्वराज्याचं जे आमचं ध्येय होतं ते मागं गेलं आणि मुसलमानांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुसली, ती होती आम्ही शासक आहोत आणि हिंदू शासित आहेत. आणि या नवाब बहादूर यार जंगनं तेच केलं. त्यानं एक नारा दिला हैदराबादमध्ये, त्या नाऱ्याचं नाव आहे अनल मलिक. अनल मलिकचा अर्थ होतो मुसलमान हे शासक आहेत. आता बघा, मग 11% लोकांमध्ये एक भावना रुजवली गेली, तुम्ही शासक आहात, हिंदू शासित आहेत, मग त्यांच्या वागण्या बोलण्याचे व्यवहार काय असतील. मग मजलिसनं हे तबलीगचं काम सुरू केलं. हा भडकाऊ भाषण देत फिरू लागला आणि त्यावेळेला असं होतं की निजामाची स्वतःची वर्तमानपत्र होती. रहबरे दक्कन, सुबह दक्कन, अल आझम आणि सहिफा यांची मूळ कॉपी आज पण आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्या कटिंग्समधून तो त्याचा इस्लामिक प्रोपोगंडा सेट करत होता. लोकांना असं वाटतं की पाकिस्तान योजना ही आताची आहे, नाही. पण ते आपले लोक वाचायचे, हिंदू लोक. उर्दू ही भाषा होती शिक्षणाची. तुमचं शिक्षण उर्दूतून झालेलं आहे ना, तुम्हाला वाचताच येत होतं. मी तुम्हाला तेच सांगितलं ना आधी मुद्दा. मग काय झालं की उर्दू वर्तमान, बाहेरचं वर्तमानपत्र येऊ शकत नव्हतं. म्हणजे हैदराबादच्या बाहेरून प्रकाशित होणारे येणार नाहीत आणि ह्याची वर्तमानपत्र राहतील. जसं आज PTI न्यूज एजन्सी भारत सरकारची आहे, ते निजामाची न्यूज एजन्सी होती स्वतःची, दक्कन न्यूज सर्व्हिस. स्वतःची न्यूज एजन्सी, स्वतःचा प्रोपोगंडा, स्वतःचे मुल्ला मौलवी, स्वतःची पुस्तकं, सगळं त्यानं सेट केलेलं होतं शिक्षणापासून. मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा अनल मलिकचा नारा बुलंद झाला तेव्हा तबलीगला सुरुवात झाली. तबलीगमध्ये नवाब बहादूर यार जंग काय करायचा, संस्थानातली गावं ते गावं कन्वर्ट करायचं आणि दलित समाज हा सॉफ्ट टार्गेट होता. सॉफ्ट टार्गेट कशासाठी की त्यावेळेस शिक्षणाचं आपण जर प्रमाण पाहिलं तर फारच कमी लोक शिकायचे आणि उर्दू शिक्षण असल्यामुळे तर जास्त लोक जायचेच नाहीत. मग शिक्षण कमी असल्यामुळं ह्या प्रलोभनांना बळी पडण्यामध्ये दलित समाजाला धर्मांतरित करण्याचे त्याचे नवाब बहादूर यार जंगची पत्र आर्य समाजाच्या हाती लागली आणि त्याचं कारस्थान उघडं पडलं आणि मग आर्य समाजानं त्याला उत्तर दिलं शुद्धीचं. आपण पाहतो की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची शुद्धी केली होती. महर्षी दयानंदांनी शुद्धीचं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुल कांगडी विद्यापीठ स्थापन केलं आणि शुद्धीचं दिल्लीच्या जामा मस्जिद मधून त्या मशिदीच्या भंबरवरून व्याख्यान देणारा एकमेव संन्यासी म्हणजे स्वामी श्रद्धानंद. कोणी हिंदू व्यक्ती तिथं जाऊ शकत नव्हता आणि हजारो मुसलमान त्या जामा मस्जिद बसून एका हिंदूचं आणि वेद मंत्राच्या साह्यानं व्याख्यान ऐकण्याची घटना इतिहासात पहिलीच झाली. जसा नवाब बहादूर यार जंग गावोगाव कन्वर्ट करत पुढे चालला, त्याच्या पाठीमागे पंडित नरेंद्रजी, हुतात्मा भाई श्यामलालजी, हे सगळं आर्य समाजी लोक शुद्धीचं काम करू लागले. आणि शुद्धीच्या कामातून असं झालं की जे दलित समाज अज्ञानामुळं, प्रलोभनामुळं परधर्मात गेला, त्यांना स्वधर्मात ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं. नाही तर डेमोग्राफी अशा प्रकारे चेंज झाली असती की त्याला जे लवकर इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं तो उद्देश सफल झाला असता. मग अनल मलिकमुळं हिंदूंवरील अत्याचार वाढले, अशा पद्धतीनं वाढले की जागोजागी रक्तपाताच्या घटना वाढू लागल्या. मग तुम्ही जर ऐकत नसाल, कन्वर्ट होत नसाल, महिलांना हे करणे, तुरुंगातून धर्मांतर करणे, शाळेतून धर्मांतर करणे, ह्या प्रतापनांच्या गोष्टी वाढू लागल्या आणि ही 1928ची ह्याची इतिहादुलची स्थापना आहे. आणि याच्यानंतर एक सॅक्रिफायसेसचं एक मोठं युग सुरू होतं. डायरेक्ट बलिदानांची एक परंपरा सुरू होती. तर आपण त्याच्याकडे जाऊच. फक्त तुम्ही आता जस्ट त्याचा एक विषय काढला की वर्तमानपत्रांचा, की वर्तमानपत्र जी काही होती ती सगळी निजाम कंट्रोल करत होता. तर त्यावेळेस म्हणजे हिंदूंसाठी एखादं काही कुठलं मीडियम होतं, मीडिया होता, त्याचा काही रोल होता या सगळ्या याच्यामध्ये की म्हणजे बाहेरनं नाही परंतु आतून काही सुरू होतं अंतर्गत काही. आणि याच्यामध्ये काय होतं की 1931ला आर्य प्रतिनिधी सभा निजाम राज्यानं एक ठराव केला की एक वैदिक संदेश नावाचं एक साप्ताहिक सुरू करू आपण. हैदराबादमध्ये वैदिक संदेशनं क्रांतीची ज्वाला तयार केली. राष्ट्रभाषा असेल, स्वदेशी असेल, दलितोद्धार असेल, अस्पृश्यता निर्मूलन असेल, स्त्री शिक्षा असेल, ह्याच्यावर हजारो लेख त्याच्यामधून वैदिक संदेशमधून लोकांमधून वैचारिक बॅकग्राऊंडचे तयार झाले. आता बघा, लोकांना असं वाटतं की 1948ला रजाकार आले, त्यांच्या विरोधात लोक लढले
आणि आपण विलीन झालो असं नाही आहे. त्याच्या आधी या एवढ्या मोठ्या संस्थानामध्ये वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचं काम जे झालं ते न्यूजपेपरमधून झालेलं आहे. वैदिक संदेश 3च वर्ष चाललं. त्या 3 वर्षामध्ये एवढी मोठी जागृती केली की निजामानं त्याच्यावर बंदी टाकली. मग त्याच्यानंतर काय करण्यात आले, सोलापूर बॉर्डर होती, सोलापूर मधून वैदिक संदेश सुरुवात केलं. वैदिक आदर्श हैदराबादमधून सुरू झालं, वैदिक संदेश सोलापूरमधून सुरुवात झालं. त्याचं ब्रीद वाक्य होतं, उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख प्रभू क्या करता है. आणि सोलापूरमधून त्याच्या प्रती सर्क्युलेट होलेल्या आहे. मुंबईमधून झेंडा आणि मसावतची सुरुवात करण्यात आली. ह्याच्या प्रती आज उपलब्ध आहेत आणि याच्या प्रत्येक अंकातून रहबरे दक्कनला, सुबहे दक्कनला उत्तर देण्याचं काम व्हायचं. आणि संस्थानातली परिस्थिती, मी तर असं म्हणेन की ज्या वेळेला मी रिसर्चचा रिव्ह्यू घेतला त्यावेळेला बहुतांश लोकांनी स्वामी रामानंद तीर्थ, काँग्रेस या हिशोबाने इतिहास लिहिला, पण कोणीही वैदिक आदर्शचे अंक पाहिले नाहीत, कोणीही वैदिक संदेशचे अंक पाहिले. त्याची भाषा कुठली होती? वैदिक आदर्श, वैदिक आदर्शची भाषा उर्दू होती, वैदिक संदेश हिंदी होती, झंडा मसावत उर्दूतून निघायचं, आर्यवीर आर्य मुसाफिर ही उर्दूतून निघायचं, लाहोरून यायची. आणि प्रताप महाशय कृष्ण चालू करायचे, उर्दूतून होते सगळे प्रति. आणि याच्याशिवाय काळ मराठीतून यायचं, भाई श्यामलालजींचे लेख त्याच्यातून आले. साप्ताहिक निजाम विजय हे उभं करणारे न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हैदराबादमध्ये एकमेव हिंदू जज झाले, आर्य समाजाचे प्रधान होते. कारण निजामाला हिंदू चालीरीती समजण्यासाठी, निर्णय देण्यासाठी एक हिंदू माणूस अपॉइंट करणं गरजेचं होतं. म्हणून न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट झाली. केशवराव कोरटकर आपल्या परभणी जवळचे होते आणि ते उघडपणे प्रत्येक हिंदू संघटनेला त्यांनी आर्थिक सगळं सहकार्य केलं, भाषणं दिले. आणि हिंदू विधवा पुनर्विवाह विधेयक त्या काळात मांडून आयु निर्धारण विधेयक सुद्धा त्यांनी प्रस्तुत केलं हिंदू समाजाच्या उद्धारासाठी. अशा अनेक गोष्टी होत असताना ह्या न्यूजपेपरमधून जे आर्टिकल्स आले, लेख आले, घटनांचा जो प्रचार झाला, हैदराबादमध्ये लोकांची वैचारिक बांधणी तयार झाली. हा पहिला टप्पा. रजाकाराविरुद्ध सशस्त्र संघर्ष अंतिम टप्पा, त्याच्या आधी सत्याग्रह आणि त्याच्या आधारी ह्या तबलीगच्या विरोधात वैचारिक बांधणी लोकांची केली आणि ह्याच्यातून कन्व्हर्जन टाळता आलं. बरोबर आहे. आता तुम्ही आता मगाशी मुद्दा काढला की खूप साऱ्या लोकांनी बलिदानं दिली आणि खूप साऱ्या लोकांनी याच्यामध्ये त्यांच्या प्राणांची आहुती दिली, खूप संघर्ष केला. तर मला असं विचारायचं, म्हणजे मला किंवा इतरही अजून लोकांना एक 2-3 नाव आपल्याला माहिती असं, स्वामी रामानंद तीर्थ असतील, त्यांचं काम माहिती आहे, गोविंदभाई श्रॉफ यांचं काम माहिती आहे. तर यांच्या व्यतिरिक्त अशी कुठली मुख्य नावं आहेत आणि त्यांचं काय कार्य होतं ते थोडं जर आमच्या दर्शकांपर्यंत तुम्हाला सांगता आलं थोडक्यात तर सांगा. जसं तुम्ही सांगितलं की रामानंद तीर्थ आहेत, गोविंदभाई श्रॉफ आहेत, अनंत भालेराव काँग्रेसचा इतिहास लिहिणारे. त्यांचे मुलगा शशिकांत भालेरावने नांदेडच्या जिल्हा माहिती संचालनालयाला एक पॉडकास्ट दिलं यूट्यूबचं आणि त्याच्यामध्ये सांगितले की गोविंद पानसरे हे हैदराबादचे पहिले हुतात्मा होते. गोविंद पानसरेंचं बलिदान झालं 48ला. त्याच्यापूर्वी बलिदान झालं 1937ला हुतात्मा वेद प्रकाशचं. आता हे हुतात्मा वेद प्रकाश हे आर्य समाजाचे असल्यामुळं हे बलिदान काही ठराविक लोक मान्य करत नाहीत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये सेक्युलरिझमचं एक भ्रामक संकल्पना आहे की पहिल्या लोकांनी बी सॅक्रिफाईस केलं ना. मग हुतात्मा वेद प्रकाश हे आपल्या आवरात गुंजुटी आवरातचे होते. मग यांचा दोष काय होता? हे युवकांमध्ये जागृती करायची, युवकांसाठी व्यायामशाळा काढल्या, युवकांना ज्या लोकांना पुस्तकं वाचून दाखवायचे आपल्या हिंदू धर्माचे, त्यांच्यातून वैचारिक प्रबोधन करायचे. हे जेवढे बलिदान झाले ते 21 ते 25 वर्षाचे तरुण आहेत. हुतात्मा वेद प्रकाश आहेत, कल्याणीचे हुतात्मा धर्मप्रकाश आहेत, हुतात्मा महादेव साकोळ आपल्या शिरूर तालुक्यातल्या, हुतात्मा भाई श्यामलालजी आहेत. हे सगळे नवतरुण आहेत आणि ह्या नवतरुणांना हुतात्मा वेद प्रकाशजींना 150 लोकांनी घेरलं आणि त्यांना सशस्त्र लोकांची निशस्त्र माणसाला बलिदानाची पद्धत बघा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इस्लाममध्ये कन्वर्ट होत असाल तर आम्ही तुम्हाला सगळं काही देऊ. पण या 21-25 वर्षाच्या तरुणाला त्याला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी मुसलमान धर्म स्वीकारणार नाही. तर तिथं त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या मानेवर वार झाले, रक्ताच्या पिचकाऱ्या उडाल्या. कारण निजाम राज्यात यांच्या बलिदानानंतर जो खटला चालला त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलाचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या बहिणीचं स्टेटमेंट आहे, गावातल्या लोकांचे स्टेटमेंट आहेत. त्या रेकॉर्डमधून त्या दिवशीचा प्रसंग कसा माणसाच्या अंगावर काटा आणणार आहे, तर ते कसं झालं, काय घटना झाल्या आणि शेवटी कोर्ट हे त्यांचंच असल्यामुळे त्या अपराध्यांना शिक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि बलिदान झालं. या हुतात्मा धर्मप्रकाश कल्याणीला व्यायामशाळा चालवायची, ते पण हिंदू लोकांना व्यायामाचं शिक्षण द्यायचे, वैचारिक जागृती करायची. त्यांना रात्री 8 वाजता घेराव घातला. त्यांनाही सेम 17 तलवार यांनी बर्छीनं त्यांच्यावर वाल झाले
आणि कल्याणीला ज्या माणसानं इस्माईल नावाच्या हत्यारानं जे वार केले त्याची दुसऱ्या दिवशी तिथल्या मुसलमानांनी मिरवणूक काढलेली. आणि हुतात्मा धर्मप्रकाशच्या अंत्यविधीला 5,000 हिंदू लोक उपस्थित होते. स्त्रियांना निजामाचे पोलीस धक्काबुक्की करत होते की पटकन अंत्यविधी करा. एवढा अन्याय अत्याचार हुतात्मा महादेवजी साकोळ आणि शिरूर अनपाळ तालुक्यातले काम करणारे त्या मिहीर अलीनं त्यांची हत्या केलेली होती डायरेक्ट. त्या मिहीर अलीचं सुद्धा त्या गावामध्ये जुलूस काढण्यात आला. तर हत्याऱ्यांना सेलिब्रेट केलं. आणि ह्या 21 ते 25 वर्षाचे जे हे नवतरुण आहेत ह्यांचा अपराध काय होता मला सांगा. तुम्ही तुमच्या धर्माचं काम करताय, ही युवक त्यांच्या धर्माचं काम करत होती. जो बहुजन समाज, जो दलित समाज शिकलेला नव्हता त्यांना त्यांनी पुस्तकं वाचून दाखवणे, वैचारिक प्रबोधन करणे आणि त्यांना व्यायामशाळेत आणणे, व्यायाम करून घेणे हा काय गुन्हा होता का? पण ते राग ह्या तबलिगी लोकांनी मनात धरला आणि जे लोक ही जागृतीचं काम करत होती त्यांना घेऊन टार्गेट केलं. ह्याच्यामध्ये हुतात्मा भाई श्यामलालजी उदगीर यांचं नाव आपल्याला आग्रहानं घ्यावं लागेल. 1926ला उदगीर आर्य समाजाची स्थापना झाली. हुतात्मा भाई श्यामलालजी आणि बन्सीलालजी हे 2 भाऊ आर्य समाजाला अशी मिळाले की त्यांनी संपूर्ण संस्थानात 150हून अधिक आर्य समाजाच्या शाखा काढल्या. त्यावेळेला हे निजाम राज्यात उदगीर आणि आजचं उदगीर कट्टरतावादाचं गड आहे. ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या घटना पाहतो तर निजाम राज्यात सुद्धा ती परिस्थिती होती. अनेक स्त्रियांचं अपहरण व्हायचं. भाई श्यामलालजी वकील होते. अनेक हिंदूंवर खटले डाळले गेले. उदगीरला दसऱ्याला 1938ला दंगा झाला. त्या दंगामध्ये विनाकारण काही भाई श्यामलालजीचा हात नसताना त्यांना अटक केली गेली. दसऱ्याच्या वेळेला उदगीरच्या मशिदीमधून भाई श्यामलालजींवर गोळी चालवण्यात आली होती. पण ती गोळी हुकून दुसऱ्याला लागली. काही ना काही निमित्तानं आणि शेवटी त्यांना बिदर जेलमध्ये जाम-ए शहादत देण्यात आलं. म्हणजे विष देण्यात आलं. विष देऊन त्यांना अक्षरशः अत्यंत तडपवून त्यांचं बलिदान झालं. आणि वडवळचा गंगाधर जनगावे त्यांच्या जवळ तो त्याच केबिनमध्ये तिथं होता. त्याची साक्ष आहे आपल्याकडं. तो वडवळ नागनाथ आपल्या चाकूरजवळ गाव आहे. तिथले स्वातंत्र्य सैनिक त्या वेळेला सोबत होते. तर हुतात्मा भाई श्यामलालजींचं बलिदान जे झालं तर माझ्याही आजोबांनी 1924ला आर्य समाज स्वीकारला. त्यावेळेला 26ला उदगीरला स्थापना झाली. त्यांनी एक कविता केलेली मी सादर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जनहित जीवन सर्व बिताया, नवजीवन धर्म बचाया, सेवक सच्चा मातृभूमि का, वह सपूत था भोला जी का, कष्ट धैर्य धर सहे हर्ष से, शाम चल बसे कारागृह से, महातपस्वी बीदर जेल का, लाल था एक उदगीर का, लक्ष्य एक हो भीम श्याम सम, जीवन में सेवा का हरदम. हजारो नवयुवकांना, निवृत्ती रेड्डी वकील अहमदपूरचे होते, गणेशराव वकील अहमदपूरचे होते, हजार दिगंबरराव शिवनीकर लातूरचे, हजारो लोकांना हुतात्मा भाई श्यामलालजींनी आणि बन्सीलालजींनी एक विजन दिलं आणि लोकांना तयार केलं. त्यांच्यामध्ये वैचारिक मग ही सगळी लोक आपली जात पात सोडून आर्य समाजात आली आणि धार्मिक जागृतीचं काम, हिंदू धर्मातल्या कुरीती मिटवण्याचं काम या माध्यमातून सुरू झालं. आणि हे बलिदान होत असताना लोकांच्या मनामध्ये आता हळूहळू संघर्षाची भावना तयार होऊ लागली होती आणि ह्याला वर्तमानपत्रांनी आवाज उठवला. ह्याच्यामध्ये एक नररत्न आपल्याला मिळालं, पंडित नरेंद्रजी. आता बघा काय जादू असते. वेदामध्ये सुद्धा सत्संगाचं महत्त्व सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या चांगल्या सत्संगामधून वैचारिक देणगी घेऊ शकतात. पंडित नरेंद्रजीचा आर्य समाजाचा कधी संपर्क आला नव्हता. पंडित नरेंद्रजी सहज रामचंद्र देहलवीजींच्या व्याख्यानाला गेले, त्यांचे व्याख्यान ऐकले आणि त्यांच्या मनात ही भावना निर्माण झाली की आता आपण धर्मासाठी आपलं जीवन अर्पण करायचं. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांनी 1 रुपया न घेता आयुष्यभर काम केलेलं आहे. तर पंडित नरेंद्रजी मिळाले आणि पंडित नरेंद्रजींनी स्वतः उपदेशक होऊन ते हैदराबादला आले. त्यांचा प्रिय विषय होता कुराण में तजलीय वेद. कुराणावर वेदांचा प्रभाव काय होता हे त्यांचं पुस्तक होतं जे निजामानं बॅन केलं. त्यांची भाषणं व्हायची. पंडित नरेंद्रजींनी शेकडो भाषणं अशी दिली की ज्यामुळं पंडित नरेंद्रजीच्या लोक नवयुवकांचे हृदय सम्राट म्हणायचे. एवढा प्रभाव. स्वामी रामानंद तीर्थ सुद्धा पंडित नरेंद्रजींचा प्रभाव मान्य करतात. तुम्ही त्यांच्या ह्याच्यात बघा पुस्तकात. तर पंडित नरेंद्रजींनी शेकडो लोकांना दिलं आणि ह्या पंडित नरेंद्रजींना निजाम राज्यात काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, भाई परमानंदांना काळ्या पाण्याच्या ठिकाणी ठेवण्यात होतं, तसं निजाम राज्यातलं काळ्या पाण्याचं ठिकाण होतं मनानूर. मनानूर हैदराबाद जवळ मनानूर एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी काळ्या पाण्याच्या शिक्षेची व्यवस्था केलेली होती. तर तिथं असंख्य वेदनांमध्ये पिंजऱ्यामध्ये जंगलामध्ये तुम्हाला बंद राहावं लागत.
त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये पंडित नरेंद्रजींना ठेवण्यात आलं आणि एक अभूतपूर्व हैदराबादमध्ये जागृती करणारा, शुद्धीसाठी काम करणारा एक पत्रकार, एक संपादक, एक यशस्वी व्यक्ती म्हणून पंडित नरेंद्रजींचं नाव घेतलं जाते. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती केशवराव कोरटकर वकील, हुतात्मा भाई बन्सीलालजी, भाई श्यामलालजी, निवृत्ती रेड्डी वकील अहमदपूर, दिगंबरराव शिवणीकर लातूर, असे शेकडो नावं आपल्याला घ्यावी लागतील. उत्तम D.R. दास, उत्तम मुनी, असे म्हणजे एका पॉडकास्टमध्ये घेऊ शकत नाही, एवढे लोक तयार झाले. गांधींशिवाय झालेला सगळ्यात मोठा सत्याग्रह हैदराबादला झाला, हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये झाला. तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती दिली तर बरं होईल. बघा, हे जगातलं सर्वात मोठं अहिंसात्मक धर्मयुद्ध होतं. कारण 85% लोक आणि बाहेरून येणारे लोक हे हिंदू लोकांच्या न्याय्य धार्मिक मागण्या निजामानं मान्य कराव्या म्हणून सत्याग्रहासाठी आलेले होते. ह्याच्यामध्ये काय झालं की 24 ऑक्टोबर 1938ला काँग्रेसनं सत्याग्रह सुरू केला. तारीख लक्ष द्या, 24 ऑक्टोबर 1938 ते 23 डिसेंबर 1938. सुमारे 2 ते 2.5 महिने सत्याग्रह काँग्रेसनं केला. काँग्रेसनं महात्मा गांधीच्या आदेशावरून सत्याग्रह थांबवला. कारण महात्मा गांधींनी सांगितलं की हिंदू मुस्लिम एकतेत फूट पडेल म्हणून तुम्ही सत्याग्रह थांबवा. काँग्रेसच्या लोकांनी सत्याग्रह थांबवला. पण 29 ऑक्टोबर 1938 ते 7 ऑगस्ट 1939 हा 9 महिने सत्याग्रह आर्य समाजानं चालू ठेवला. 20,000हून अधिक लोक तुरुंगात पाठवले. आर्य समाजानं बर्मामधून लोक आले, भारतातल्या प्रत्येक प्रांतामधून लोक आले सत्याग्रहासाठी. ट्रेनच्या ट्रेन भरून लोक आलेले आणि हजारो लोकांनी येऊन 20,000 लोक जेलमध्ये होते आणि 20,000 लोक बाहेर वाट बघू लागले मध्ये जाण्याची. ही परिस्थिती होती की निजामानं अनेक नवीन जेल 38 ते 39च्या काळात उभारल्या. त्या सगळ्या जेल फुल झाल्या होत्या आणि निजामाचे सहकारी सर अकबर हैदरी आणि सगळ्यांनी निजामाला एक सल्ला दिला की तुम्ही आता काय करा की काही करून सत्याग्रह संपवा. यावेळेला महात्मा गांधीचं एक स्टेटमेंट हरिजनमधून आलं की त्यांनी सांगितलं की आर्य समाजाचा हा सत्याग्रह म्हणजे बेवक्त की शहनाई आहे. हरिजनमधून हैदराबाद शीर्षकानं महात्मा गांधींनी लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आर्य समाजानं जो सत्याग्रह सुरू केलेला आहे तो धार्मिक अधिकारांच्या मागणीसाठी आहे आणि हिंदू महासभा ही आर्य समाजाला मदत करलेली आहे. त्यामुळं आमच्या उद्देशाच्या व्यतिरिक्त हा सत्याग्रह आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा सत्याग्रह थांबवलेला आहे. मग यांचा उद्देश होता की हिंदू मुस्लिम तुष्टीकरण. गांधींना त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीच हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन होऊ शकलेलं नाही. त्या पद्धतीनं त्यांनी तुष्टीकरणाचा प्रयत्न केला. पण आर्य समाजाचे कुंवर सुखलाल यांनी मुंबईच्या चौपाटीवर जे भाषण दिलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं, ना दे शौक से साथ हमारा तू गांधी मगर यह तो कह दे की बुरा हो रहा है. गांधी, तुम्ही सत्याग्रहाला येऊ नका, तुम्ही संस्थानात काही करू नका, पण फक्त एवढंच म्हणा की निजामाने जो हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार करत आहेत ते अयोग्य आहेत, ते वाईट आहेत, एवढं तरी तुम्ही म्हणा. ही अपेक्षा आणि रास्त अपेक्षा महात्मा गांधींकडून केली होती, पण ती झाली नाही. जेव्हा आर्य सत्याग्रहाला यश मिळालं तेव्हा फेब्रुवारी 1939च्या हरिजनच्या अंकातून महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या विजयाबद्दल योग्य ठरवून आभार मानले होते. पण नंतर तोपर्यंत हे सगळे न्यूजपेपर कटिंग्स वगैरे महात्मा गांधीजींना मध्य प्रदेशात जे विधानसभेचे स्पीकर होते घनश्याम सिंग गुप्ता यांनी भेट घेऊन त्यांना हे सगळे कटिंग्स, निजामाच्या कविता, हे सगळ्या घटना दाखवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या सत्याग्रहाला थोडं सपोर्ट करा. सत्याग्रह यशस्वी झाल्यावर मग त्यांनी सत्याग्रहाला उचित ठरवलं होतं. त्यावेळेला हाऊस ऑफ कॉमन्स लंडनमध्ये आर्य समाजानं हा प्रश्न पोचवला आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हे सत्याग्रहाविषयीची बाजू मांडण्यात आली. निजामानं ब्रिटिशांची मदत मागितली सत्याग्रह दडपून टाकायला, कारण त्याची आउट ऑफ कंट्रोल परिस्थिती गेली. आणि तुळजापूरचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो पोलिसांचं. पोलिसांना एक आदेश आला की सत्याग्रहींना पकडा. मग पोलीस गेले. त्या ठिकाणी सत्याग्रही लोक थांबलेले होते. भजन म्हणलेले, त्यांनी भजन म्हणलेले, भारत माता की जय वगैरे नारे दिले. मग पोलीस तिथंच थांबले होते. मग पोलिसांना कोणीतरी सांगितलं, अहो तुम्ही ह्यांना पकडत का नाही? मग पोलीस म्हणले, सत्याग्रही हे असेच असतात का? म्हणजे अपराधी आणि अपराधाचा प्रकार हे पोलिसांना नवीन होता. सत्याग्रही म्हणजे काय असते हे त्यांना माहित नव्हतं, सत्याग्रह म्हणजे काहीही माहित नव्हतं. मग त्या लोकांना त्यांनी पकडलं. म्हणजे हे सगळं काही नवीन होतं. आणि बघा, सत्याग्रहामध्ये 40पेक्षा अधिक लोक तुरुंगात बलिदान झालं. हजारो लोकांना प्रचंड यातना देण्यात आले, अपंग झाले, ते आयुष्यभर ते पुन्हा कधी चालू शकले नाही. वाळूची भाकरी त्यांना दिली जायची. तुम्हाला नमस्ते जेलमध्ये म्हणता येत नव्हतं. नॉनव्हेजच तुम्हाला खायला दिलं तर अनेक लोकांनी अन्न ग्रहण केलं नाही. वंदे मातरम रामचंद्रराव शेवटपर्यंत
वंदे मातरम म्हणत राहिले. त्यांच्याच बाजूच्या सेलमध्ये स्वामी रामानंद तीर्थ होते, ते का बरं ओरडले नाहीत, असा अनेक लोकांना प्रश्न पडते की तुमच्या सेलच्या बाजूमध्ये एक माणसाला मरेपर्यंत म्हणजे बेहोश होईपर्यंत कोडे मारले जात आहेत, तरी तो वंदे मातरम म्हणलेला आहे, पण तुम्ही का पेटून उठत नाही, असे इतिहासकारांनी प्रश्न विचारलेले आहेत. काही लोकांना जेलमध्ये सुविधा होत्या कारण जे निजामाशी धरून राहायचे, आणि अशा प्रकारे त्या जेलमध्ये नमस्ते जरी कोणी म्हणलं, नमस्ते ही अभिवादनाची प्रथा आर्य समाजाने सुरू केली. नमस्तेचा अर्थ होतो मी तुमचा आदर करतो, आणि जेलमध्ये जेव्हा एक कैदी दुसऱ्या कैद्याला नमस्ते म्हणायचे, निजामी पोलीस त्यांना मारायचे. वंदे मातरम म्हणता येत नव्हतं. रामप्रसाद बिस्मिल सुद्धा दररोज जेलमध्ये हवन करायचे. रामप्रसाद बिस्मिलचं जीवन सत्यार्थ प्रकाशनं बदललं, ते शेवटपर्यंत फाशीच्या दिवसापर्यंत हवन करत राहिले. जेलमध्ये तुम्ही तुमचे कुठलंही धार्मिक कृत्य करू शकत नव्हता. तुमच्या गळ्यातलं यज्ञोपवीत तोडून टाकण्यात येत होतं. तुमचं कुंकू वगैरे काहीच वापरू शकत नव्हतात. एवढे अत्याचार होत असताना, धर्मांतराचे प्रयत्न होत असताना लोकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. हे जगातला सर्वात मोठा महात्मा गांधी शिवाय झालेला अहिंसात्मक सत्याग्रह होता, आणि तो धार्मिक अधिकारांच्या मागणीसाठी होता. पण आजपर्यंत तो कुठल्याही पुस्तकामध्ये, शिक्षणामध्ये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नाहीये. ही विशेष बाब आहे. आणखीन एक पुढचा प्रश्न असा होता की नारायण पवार यांनी जो निजामाच्या गाडीवरती बॉम्ब हल्ला केला होता त्यावेळेस, त्या घटनेबद्दल आम्हाला थोडक्यात सांगितलं तर. काय झालं की सत्याग्रहामध्ये निजामानं मागण्या मान्य केल्या, पण निजामाचं एक होतं की बोलायचं एक आणि करायचं एक. निजामानं मागण्या मान्य केल्या असल्या तरी हे मजलिसचे लोक त्याला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. ओके, निजामाचंही ऐकत नव्हते मजलिसवाले? ऐकत नव्हते असं नाही, त्यांना ते निजामानं एक प्रकारे प्रबोटच केलेलं होतं डायरेक्ट. इव्हन मी तुम्हाला असं सांगेन की नवाब बहादूर यार जंग म्हणायचा की निजामाचं राज्य हे सगळ्या मुसलमानांचं राज्य आहे, निजाम फक्त प्रतिनिधी आहे. याच्यामुळे निजाम घाबरला आणि त्या नवाब बहादूर यार जंगच्या हुक्क्यामध्ये विषप्रयोग निजामानंच केला, ह्याचा म्हणजे संशय आहे. आणि त्याच्या अंत्यविधीलाही तो हजर होता. तर अशा प्रकारे निजामानं मजलिसचा, नवाब बहादूर यार जंगचा, रजाकारांचा सोयीनुसार, काँग्रेसचा सोयीनुसार वापर केलेला आहे. तर मग काय झालं की त्यानं मागण्या मान्य केल्या, पण प्रत्यक्षात जमिनी स्तरावर काही अधिकाऱ्यांच्या वागणुकीत बदल आलेला नव्हता. आणि असं झालं की सत्याग्रह संपल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि कासिम रजवी आणि रजाकारांचा उदय ह्याच्यामध्ये घडून आला. कासिम रजवी आपल्या लातूर जिल्ह्यातलाच, आणि लातूरला पुढचा प्रश्न माझा कासिम रिझवी बद्दलच आहे. मग काय झालं की नारायण पवार या तरुणांनी असं ठरवलं की आपण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, आपण काय करायचं की आता सशस्त्र मार्गानं आपण निजामाला संपवण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आधी त्यांनी 3 ट्रायल केले. एक होत्या महाजरीन एक्सप्रेसला उडवण्याचा प्रयत्न केला. महाजरीन एक्सप्रेस म्हणजे अशा ट्रेन असायच्या की ज्या इतर संस्थानातल्या मुसलमानांना हैदराबादमध्ये घेऊन येत होते. आणि कशासाठी? डेमोग्राफी निजामाला चेंज करायची होती. 14 लाख मुसलमानांना ऑन रेकॉर्ड 14 लाख मुसलमानांना त्या ट्रेनमधून आणण्यात आलं आणि हैदराबादमध्ये त्यांचे कॅम्प्स लावलेले होते. त्यांना इथं नोकरी, सगळ्या ऑफर्स त्यांना ठेवल्या होत्या. तर मग काय झालं की या महाजरीन ट्रेनला उडवण्याचा प्रयत्न केला त्याला. जगदीशजी त्यावेळेला होते ट्रेनमध्ये, त्यांच्याकडून पाणी वगैरे घेऊन ते ट्रेन रूळ बाजूला काढण्यात आले, पण गँगमॅनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला होता. दुसरा प्रयत्न करण्यात आला की निजामाचं जे घोड्याचं जे अस्तबल म्हणतात त्याला, ते होतं त्या ठिकाणी टाईम बॉम्ब लावून मुचकुंदा नदी पार करून त्याच्या बाजूला ते घोड्याचं अस्तबल होतं, तिथं रात्री पोहत गेले नारायण पवार हे. ते टाईम बॉम्ब त्या अस्तबलवर लावले आणि त्या टाईमाच्या आत इकडं पोहत परत आले. ते अस्तबल उडवून दिलं होतं बॉम्बने डायरेक्ट. आणि ह्याच्याशिवाय काय केलं की ह्या तरुण होते, त्यांच्या मनात असं होतं की हे महाजरीन कोण आहेत. हजारो मुसलमानांच्या त्या कॅम्प्समध्ये जाऊन अरबांच्या वेशात गेली आणि त्यांच्याशी चर्चा केली. तुम्ही इथं का आलात? तुमच्या राज्यामध्ये खरंच तुम्हाला हिंदूंनी त्रास दिलाय का? तुम्ही खरंच शरणार्थी आहात का? हे त्या हजारो लोकांमध्ये जाऊन ह्या तरुणांनी अरबांच्या वेशात माहिती काढून आणली आणि त्यांना लक्षात आलं की निजामाचा हा दुसरा डाव आहे. हे काही कुठले पीडित शोषित नाही आहेत,
जसं आता पाकिस्तानामध्ये हिंदूंना त्रास होतो, ते भारतात आले तर ते शरणार्थी आहेत, बरोबर आहे. पण तसं काही भारतातल्या इतर संस्थानामध्ये रियासतीमध्ये तसं काही नव्हतं. तर हा उद्देश स्पष्ट झाल्यानंतर या क्रांतिकारी तरुणांनी ठरवलं की आता आपण मुळावरच घाव घालायला पाहिजे. याच्यासाठी काय झालं की आज बी तुम्ही हैदराबादच्या मक्का मस्जिद जाऊन बघा, पहिला निजाम ते 6व्या निजामाच्या कबरी आहेत. 7व्याची कबर तयार आहे, पण मुसलमानांनी त्याला ते दफन करू दिलं नाही त्यावेळेला. कशासाठी? त्याची आई आमतुज जोहरा बेगम पूर्वीची हिंदू होती आणि त्याची जी कबर आहे 7व्या तिथं रेडी आहे, तिथं दफन नाही येतो. ह्याच्यावर एक तुम्ही वाटलं तर डॉक्युमेंटरी सुद्धा करा. तर त्याच्या आईची जी कबर आहे ते त्याच्या आईची मजार वेगळ्या ठिकाणी. मग हा निजाम काय करायचा, त्याच्या आईच्या मजारला दररोज संध्याकाळी जायचा आणि एक नियम होता की लोकांनी कडेला उभा टाकायचं किंग पोटीवर आणि अभिवादन करायचं. त्याला रस्त्यात कुणाला चालायची परवानगी नव्हती. निजाम निघाले की पोलीस शिट्ट्या वाजवायच्या. शेख मेहबूब निजामाचा ड्रायव्हर होता. मग नारायण पवारांनी काय केलं की आता ह्या युवकांकडे काही बॉम्ब नव्हते त्यावेळेला. मग त्यावेळेला मुंबईला दीक्षित महाराज विकायचे, कोंडा अण्णा बापू रेड्डी आणि बालकिशनजींनी आपल्या पत्नीचे दागिने विकले, पैसे जमवले आणि हँड ग्रेनेड आणि पिस्तूल मिळवल्या. आता सोलापूरहून आणायच्या कसा, त्यावेळेला बिस्किटाचे मोठे मोठे डबे द्यायचे. त्या बिस्किटाच्या डब्यामध्ये हे सगळे हँड ग्रेनेड, पिस्तुले सगळे ठेवण्यात आली आणि हैदराबादला आणण्यात आली. आणि सोलापूरला त्यांनी बॉम्ब टाकण्याचा सरावही केला होता नारायण पवारने. आणि मग काय प्लॅन ठरल्याप्रमाणे 3 जण थोड्या थोड्या अंतरावर उभं टाकले आणि शेख हुसेन कॉन्स्टेबलच्या मागे शक्तिशाली बॉम्ब घेऊन नारायण पवार उभा टाकले आणि निजामाची गाडी आली आणि त्यांनी बॉम्ब टाकला. पण तो मेहबूब अलीनं, जो शेख मेहबूब होता, त्यानं गाडी जोरात चालवल्यामुळे तो गाडीवर बॉम्ब आदळला आणि बाजूला फुटला. मग तो बॉम्ब एवढा शक्तिशाली होता, ड्रायव्हर आता सावध झाला शेख मेहबूब. त्याला लक्षात आलं की आता पुढेही धोका असू शकतो आणि या पोरांनी पुढेही सेटिंग लावलेली होती की तुझं चुकलं तर मी आहे, माझं चुकलं तर तू आहे. गंगारामजी आणि जगदीशजी हे सगळे तिथं उभे होते. पण त्या शेख मेहबूबनं काय केलं, निजामाची गाडी रिव्हर्स वळवली किंगकोटीला आणि पुढचा प्लॅन सतर्क होऊ शकला नाही. यांना नारायण पवारांना पकडण्यात आलं. त्यांनी कुणाचे नावं सांगितले नाहीत. पण गंगारामजी आपल्या गावाकडं पळून जाता जाता सायकल तिथं विसरून गेली आणि त्या सायकलीवर जे निशाण मिटवायचे होते ते मिटले नाही. त्या सायकलचा माग कडून पोलिसांनी त्यांनाही पकडलं. जगदीशजी मात्र सेफ साईड राहिले. त्यांनी जाऊन पुढे धनजी पुरोहित उमरी बँक ॲक्शन केलं आणि उमरी बँकेला निजामाच्या लुटण्याचं काम केलं. अशा प्रकारे निजामावर बॉम्ब टाकण्याचं सामर्थ्य क्रांतिकारी तरुणांमध्ये आलं आणि त्यांच्या पाठीमागे पंडित नरेंद्रजी उभा टाकले. याला क्रांतिसिंह नाना पाटील आणि सेनापती बापट यांचं मार्गदर्शन होतं. पंडित नरेंद्रजींना त्यांनी ती सगळी व्यूहरचना तयार करून दिली होती की रजाकारांचे या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं. तर त्याचाच एक भाग ह्या नवयुवकांनी दाखवला आणि पोलीस ॲक्शनच्या नंतरही नारायण पवार बरेच दिवस तुरुंगात होते. पण त्यांची पुन्हा मुक्तता करण्यात आली. एक असा संघर्ष नारायण पवारांनी, त्यांच्या मुलींनी त्याच्यावर पुस्तक लिहिले की मैंने निजाम पर बम क्यों फेका. त्यांनी इंटरव्ह्यू त्याच्यावर दिलेला. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक अक्षरशः विषाची बाटली घेऊन चालायची, पण ती विषाची खिशात हात घातलाच होता त्यांनी की पोलिसांनी ते हात घट्ट धरल्यामुळं ते होऊ शकलं नाही. इव्हन या तरुणांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलं होतं. ते पत्र जगदीशजी जवळ बऱ्याच काळ शिल्लक होतं. आणखी शेवटच्या विषयाकडे येतो. आता बराच विषय हा खूप मोठा आहे ऍक्च्युली, तर ह्याचं थोडक्यात उत्तर द्या तुम्ही. या सगळ्या विषयामध्ये हा जो होता तर रजाकारांचा नेमका काय रोल होता? नवाब बहादूर यार जंग नंतर कासिम रजवीचा उदय झाला हैदराबादमध्ये. कासिम रजवी हा बुरसटलेल्या विचाराचा होता, मध्ययुगीन विचाराचा होता. त्याला एक विश्वास होता की मुसलमान लोक एका हातात कुराण आणि एका हातात तलवार घेऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यावर असफजाहीचा पिवळा झेंडा फडकवतील आणि जेव्हा भारत विलिनीकरणासाठी हैदराबादवर हल्ला करेल त्यावेळेला भारतातले सगळे मुसलमान बंड करतील आणि पाकिस्तान पण हैदराबादच्या मदतीला येईल, अशी एक तो दरपोक्ती करायचा. तो हैदराबादमध्ये ॲटलीसारखं हॅट घालून सिगार घेऊन बसायचा आणि त्यानं एक 2 ते 4 लाखांची रजाकारांची फौजच तयार केली होती आणि त्यानं त्या विचाराप्रमाणे हे रजाकार गावोगाव लूट करायचे, महिलांचे अब्रू लुटायचे, त्यांना हत्या करायचे, गावं जाळायचे. मग पोलिसांनी व्यतिरिक्त रजाकार ही वेगळी संघटना, वेगळी संघटना, वेगळी फौज, सशस्त्र फौज ही रजाकारांची होती. मग हे रजाकार लूटपाट करायचे आणि अशा वेळेला काँग्रेसला गाफील ठेवलं निजामानं. मग अशा वेळेला लोकांनी स्वसंरक्षणासाठी लोक पुढे आले. आर्य समाजानं अनेक लोकांना ट्रेनिंग दिली आहे, शस्त्रास्त्र दिली आहे आणि लोकांना ह्या रजाकारांच्या विरोधात शस्त्रानं लढायला
प्रवृत्त केलं. मग गावोगावी आपल्या स्त्रियांची आबरू वाचवण्यासाठी, आपल्या गावाची इज्जत वाचवण्यासाठी ह्या लोकांनी हातात घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर रजाकारांशी संघर्ष सुरू केला. या कासिम रजवीला डकैतीच्या केसमध्ये शिक्षा झाली आणि तो पाकिस्तानला पळून गेला. पाकिस्तानला पळून जात असताना या ओवेसीच्या आजोबाला या मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनची सूत्र तो देऊन गेला आणि पाकिस्तानामध्ये तो एक अज्ञात अवस्थेत मरण पावला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निजामाला 1964 पर्यंत काँग्रेसनं, नेहरूंनी त्याला राज्यपाल पदावर ठेवले. निजामाला म्हणजे निजाम कसा सेफ साईड सुटला बघा. बापरे. म्हणजे पाकिस्तानला नाही गेला, पाकिस्तानला नाही गेला. आता बघा की एवढे अन्वित अत्याचार करून, एवढे हिंदू लोकांवर अत्याचार करून तो 1964 पर्यंत राज्यप्रमुख म्हणून राहिला. म्हणजे निजामानं सगळ्यांचा धूर्ततेनं वापर करून आपले स्वतःचं अस्तित्व त्यानं वाचवलेलं होतं. मला त्याला जोडून असा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही आधी सांगितले की MIM इत्तेहादुल मुस्लिमीन आणि रजाकार, तर या दोन्हींमधनं आजची IMIM तयार झाली आहे का? तीच संघटना आहे, फक्त त्याच्यामध्ये आधी एक शब्द लावलाय, ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन. नाही म्हणजे रजाकार ही संघटना वेगळी होती आणि MIM ही वेगळी होती. मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे शस्त्रास्त्रधारी लोक म्हणजे रजाकार. रजाकार या शब्दाचा अर्थ होतो स्वयंसेवक. ओके, म्हणजे MIMचे जे स्वयंसेवक ते रजाकार. रजाकार हे संघटनेचं नाव नव्हतं, रजाकार संघटनेचं, ते स्वयंसेवकांचं नाव रजाकार. आणि त्यातनं जी आज निर्माण झाली ती IMIM. मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन 28ला स्थापन झाली ना. बरोबर. त्यावेळेला त्याचं नाव होतं मजलिसे इत्तेहादुल बैनुल मुस्लिमीन. ओके. आता त्याचं नाव आहे ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल बैनुल मुस्लिमीन. फक्त त्याच्या आधी एक शब्द लागला AI. MIM त्यावेळेलाच होती. ओके. फक्त एक शेवटचा एक असा प्रश्न असा आहे माझा, त्याचं थोडक्यात उत्तर द्या तुम्ही, की प्रत्येक क्रांती काही ना काही शिकवण देते. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम याच्याकडनं आज आमची पिढी असेल किंवा इन जनरलच लोकांनी काय शिकवण घेतली पाहिजे किंवा काय धडा घेतला पाहिजे या संघर्षापासून? फ्रान्सिस बेकन नावाचा माणूस लिहितो की इतिहास हे माणसाला सुज्ञ बनवतो. तर या इतिहासापासून हा धडा घ्यायचा की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीयन लोकांना स्वाभिमानाने आणि स्वधर्माभिमानाने जगायला शिकवलं, त्याच पद्धतीनं हैदराबादच्या या लोकांनी निजामाच्या इस्लामीकरणाविरोधात जो संघर्ष देऊन स्वधर्म आणि संस्कृतीचं अस्तित्व जपलं, त्या घटनांपासून प्रेरणा घ्यायची. म्हणजे इतिहास नुसता वाचायचा रे. बलिदान का झाले? कारण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. भविष्यात वर्तमानात जेव्हा घटना रिपीट होतात त्यावेळेला त्या घटनांच्या मागं कारण परंपरा असते, त्याने ती कारण परंपरा शोधायला शिकलं पाहिजे. त्यावेळेलाच तुम्ही स्वधर्म आणि संस्कृतीचं अस्तित्व टिकून ठेवू शकता. आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, त्यातले बलिदान, इव्हन तुम्हाला मी सांगतो की एक मुलगा, एक स्त्री, एक म्हातारा माणूस, कोणी या संघर्षापासून, हजारो नाव आहेत, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं या बलिदानात आहुती दिलेली आहे. आपण नव्या पिढीवर हा इतिहास जरूर बिंबवावा. कारण काय की आज महाराष्ट्रातल्या जवळपास 90% लोकांना हा इतिहास माहीत नाहीये, दुर्दैवानं खरं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या शाळेतल्या मुलांना अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त त्यातल्या घटनांमधून शिकवण हीच द्यायची की लोक संघर्षासाठी का तयार झाले, लोकांनी संघर्ष का केला, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांनी उभं टाकून, मी म्हणलं ना की 21 ते 25 वर्षाच्या तरुणांनी बलिदान दिलं. मी तुम्हाला संभाजी महाराजांचे उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये मग ते लोक जर त्यांनी ऑफर एक्सेप्ट केले असते तर ते जीवन त्यांच्या पुढे आयुष्य होतं, लग्न केले असते, त्यांना लेकरं बाळ झाले असते, स्वाभाविक आहे. पण ही लोकांनी बलिदानाला स्वीकारलं, कठोर त्याग आणि तपाला स्वीकारलं. पंडित नरेंद्र सारख्या लोकांनी 1 रुपया न घेता राष्ट्रसेवेसाठी जीवन अर्पण केलं, लग्न केलं नाही त्या माणसानं. मग अशा शेकडो लोकांनी आपलं तप लावले. बरोबर. मग ते तप आपण वाया घालायचं का कारणी लावायचं हे आपल्या हातात असल्यामुळं आपण इतिहासाकडून ही जाणीव घ्यावी. आणि त्या जाणीव, एक मराठीत गीत आहे, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. तुमच्या जर संवेदना मरून गेल्या तर समोरच्याच्या वेदना तुम्हाला जाणवणार नाहीत. मग त्या राष्ट्राच्या वेदना असतील, समाजाच्या वेदना असतील, तुमच्या बांधवांच्या वेदना असतील, त्याच्या संवेदना जागे करण्याचं काम हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास करेल अशी मला आशा आहे. तर मित्रांनो, हा एक खूप वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो होतो. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा देशाच्या इतिहासातील खूप महत्त्वाचा लढा आहे. जर हा लढा झाला नसता तर देशाच्या मधोमध एका पाकिस्तानाची निर्मिती होऊ शकली असती. तर आपल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी या सर्व ज्या लोकांनी आहुती दिली, बलिदान केलं, या सर्वाची जाण आपण ठेवूयात. आणि येणाऱ्या 17 सप्टेंबरला आपण त्यांना कमीत कमी त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करूयात, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.